पुंडलिकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तया अर्थजाता अशेषा केला तात्पर्याचा आवाका तो हा 18वा देखा कलशाध्याय. ज्ञानेश्वर महाराज गीता महात्म्य सांगतात, कांडत्रयाचं निरूपण करताना पहिल्या अध्यायापासून ते 15व्या अध्यायापर्यंत वेदामध्ये विस्तारलेली 3 कांड गीतेमध्ये कशी आली आहेत याचं विवरण करून उरलेल्या 3 अध्यायाची संगती लावून देतात. त्याच्यातला 16वा अध्याय या ज्ञान मार्गावरचे वैरी जाणण्याकरता आहे. 17वा अध्याय त्या वैर्यांचं निवारण करणारा सखा जोडण्याकरता आहे. आणि 18वा अध्याय हा एकूण 17 अध्यायाचं तात्पर्य सांगणारा कलशाध्याय आहे. अशी एकूण 18 अध्यायाची संगती ज्ञानेश्वर महाराजांनी लावून दिली. त्याच्यातल्या काल आपण 17व्या अध्यायामध्ये सांगितलेला जो आपला कोणी सहकारी आहे त्याचा विचार काल करून आलो. तो सत्वगुण आहे. त्या सत्वगुणाचा निर्देश 17व्या अध्यायामध्ये केला. तोच शास्त्राचा बोळावा घेऊन वैरी जिणावा हा निरोप 17वा अध्याय येत. 17वा अध्याय हा त्याच्याकरता सांगितला गेला, शास्त्राचा बोळावा घेऊन वैरी जिणावा. 17व्या अध्यायामध्येच ओंकाराचं चिंतन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी हाच शब्द वापरलाय. अंधारी अभंग दिवा आडवी समर्थू ओळावा. तो प्रणवारंभ तो प्रणव जाणावा कार्यारंभे कर्मारंभे असं 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरांनी चिंतन केलं. तिथं बोळावा हा शब्द आला. सहाय्यकारी, असा सहाय्यकारी सात्विक गुण बरोबर घेऊन आपण या सगळ्या वैर्यांचं निराकरण करावं. कारण सत्वगुण हा सगळीकडे लागतो. कर्मातही सात्विकता लागते, उपासनेतही लागते आणि ज्ञानातही सात्विकता लागते. म्हणून त्याला मित्र म्हणायचं. मित्राचं लक्षण सांगत असताना जो शेवटपर्यंत आपली साथ सोडत नाही वगैरे याचं ह्याच्यात आहे. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये नित्यम वश्यम लघुत्थानम पितृपैता महत असं म्हणून त्याचं वर्णन केलं. जुना असावा, जुन्यापासून चालत आलेला असावा, अद्वैध्यम चेती संपन्नम मित्रम षड्गुणम उच्चते असं म्हणून त्या कौटिल्याने मित्राचे 6 गुण सांगितले. त्याच्यामध्ये हा 1 गुण सांगितला. असो, तो विषय अजून विस्ताराचा होईल. मुद्दा आपला असा चालला की असा सत्वगुण बरोबर घेऊन पुढं जावं. आणि 17व्या मधला तो सत्वगुण सांगण्याचा हेतू वैरी जिणावा एवढ्या करताच म्हणून सांगितलेला आहे. असा पहिल्या अध्यायापासून ऐसा प्रथमा लागोनी 17वा लाणी करोनी आत्मनिश्वास विवरोनी दाविला देवे. देवाने आपला निश्वास हा वेद हा देवाचा भगवंताचा निश्वास आहे. हा निश्वासाचं विवरण आपल्याला करून दिलेलं आहे. तोच इथं 18व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. यस्य निश्वासितम वेदो यो वेदेभ्यो अखिलम जगत असं वेदाच्या बाबतीत म्हटलं जातं. वेदाचं काय? वेद म्हणजे भगवंताचे निश्वास आहेत आणि त्या वेदापासून पुढं अखिल सगळं जग निर्माण झालं. हे वेद म्हणजे भगवंताचे निश्वास. निश्वासित असणारे हे सगळे वेद या 18 अध्यायामध्ये भगवंतानी कसा संकोच करून पहिल्या अध्यायापासून ते 17 पर्यंत सांगितले याचा विचार ज्ञानोबरांनी बोलून दाखवल्यानंतर आता 1 अध्याय उरतो. कोणता? 18वा अध्याय. 1 ते 17ची संगती लागली. मग 18वा अध्याय कशा करता सांगितला त्याचा विचार ज्ञानोबराय सांगताना सांगतात, तया अर्थ जाता अशेषा केला तात्पर्याचा आवाका तो 18वा हा देखा कलशाध्याय. हा 18वा अध्याय म्हणजे कळसाध्याय आहे असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. कलशाध्याय म्हणजे काय? कळस या शब्दाचा अर्थ काय याचा अर्थ करताना ज्ञानेश्वर महाराजांनी याच अध्यायाच्या सुरुवातीला एकूण सगळ्या गीतेच्या अध्यायाची संगती लावत असताना या अध्यायाचं महत्व काय आहे, 18व्या अध्यायाचं महत्व काय आहे हे सांगत असताना हा 18वा अध्याय म्हणजे एकूणच सगळ्याचं सार आहे असं आपल्याला सांगितलं. प्रस्तावनेत तर विचार येऊनच गेला त्याचा. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट म्हटलं, हा 18वा अध्याय नोहे एकाध्यायी गीताची आहे, जै वासरूची गाय दुहे वेळू कायसा.
भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा त्याग आणि संन्यास याच्यामधला फरक विचारायचं काही कारण नव्हतं. परंतु 17व्या अध्यायामध्ये हे सगळं सांगून झालेलं, मागे गीतेमध्ये सांगून झालेलं असताना सुद्धा अर्जुनाला अशी भीती वाटली काय करणार. अर्जुनाला अशी भीती वाटली की फटाक्याच्या आवाजात आपल्याला काही ऐकू येणार नाही, म्हणून आधीच 18व्या अध्यायात आता भगवान जर बोलायचे थांबले, 17व्या अध्यायानंतर चिंतन संपलन, भगवान जर बोलायचे थांबले तर आपल्याला चांगलं ऐकता येणार नाही आणि भगवंताला बोलणं चालू ठेवण्याकरता काहीतरी प्रश्न विचारावा लागेल. याच्याकरता म्हणून अर्जुनाने झालेला विषय असतानाच पुन्हा एकदा त्याग आणि संन्यास याच्यातला फरक काय देवा म्हणून पुन्हा विचारलं. यालाच आपल्या मराठीमध्ये खाजवून खरूज काढणं असं म्हणतात. काही कारण नव्हतं. 17व्या अध्याय बर गीता 17 अध्यायाची झाली असती तर काय बिघडलं असतं हो जगात. 18 अध्यायाची गीता झाली, त्याच्याऐवजी 17 अध्यायाची झाली असती, काय बिघडलं असतं. काही बिघडलं नसतं. गीता 17 अध्यायाची तसं म्हणता आलं असतं, पण 18 अध्याय पूर्ण करण्याकरता म्हणून अर्जुनाने प्रश्न विचारला नाही. श्रवणाचं सुख आपलं अबाधित राहावं म्हणून भगवंतानी अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला. आता पुन्हा तोच प्रश्न आहे. जर 17व्या अध्यायानंतर श्रवण सुखाकरता अर्जुनाने 18व्या अध्यायाला प्रारंभ केला तर 18व्या नंतर 19वा का नाही विचारला. 18व्या नंतरही ते दुःख व्हायला पाहिजेच की नाही, की बाबा चला आता श्रवण सुख आपल्याला मिळणार नाही, मग पुन्हा आता त्याग आणि संन्यास झाला, आता पुन्हा भगवंताला विचारावं देवा तुमचे भक्त कसे असतात ते मला एकदा पुन्हा सांगा, पुन्हा विचारावं संसाराचं स्वरूप सांगितलं 15व्या अध्यायामध्ये मी विसरून गेलो, पुन्हा एकदा सांगा. असं काहीतरी करून भगवंताला बोलतं करायचं आणि चालूच ठेवायचं. 25 होत 50 अध्याय होत चालूच ठेवायचं. असं अर्जुनाने केलं नाही. कारण भगवंताने 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला अशा पद्धतीनं संपूर्ण गीता सांगून ठेवली की ही संपूर्ण गीता दोन्ही अंगानं अर्जुनाला समाधान देणारी होती. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे ओवीमध्ये शब्द वापरताना 2 शब्द फार चांगले गीतेच्या संबंधानं वापरलेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एवं सकळ सांख्य सिंधू एक आणि श्री भगवद्गीता प्रबंधू. प्रबंध आणि सिंधू हे दोन्ही शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेत. अर्जुनाचं ऐकण्याचंही आणि बोधाचंही दोन्हीचंही चिंतन ज्ञानोबारांनी एका ओवीमध्ये केलं. म्हणून 18वा अध्याय हा कलशाध्याय माना. का कलशाध्याय माना. ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यायवार संगती लावत असताना अशी संगती आपल्याला सांगितली. एवं जन्य जनक भावे अध्याय अध्यायाते प्रसवे. अध्याय अध्यायाला प्रसवणारी ही गीता आहे. पहिला अध्याय दुसऱ्या अध्यायाला प्रसवतो, दुसरा अध्याय तिसऱ्या अध्यायाला प्रसवतो, असं करत करत 17वा अध्याय 18व्या अध्यायाला प्रसवतो. असा जर विचार केला तर गंमत ही आहे की 18वा अध्याय हा कुणाचा जनक नाही आणि पहिला अध्याय कुणापासून जन्माला आलेला नाही. पहिल्या अध्यायाच्या आधी काही नव्हतं. अर्जुनाच्या मनातली एक शंका, एक संशय पहिल्या अध्यायाच्या जन्माला कारण ठरला. तो जन्म ती शंका पुन्हा 18 अध्यायापर्यंत चालत राहिली. पण 18वा अध्याय झाल्यानंतर अर्जुनाच्या मनात संशयच उरला नाही, म्हणून 18व्या नंतर पुन्हा 19वा नाही. 19व्या अध्यायाला जन्म मिळाला नाही. का? कारण इथं अर्जुनाने कबूल करून टाकलं देवा माझ्या अंतःकरणातला मोह गेला, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहो करिष्ये वचनम तव. आता करिष्ये ही वेळ आलेली असल्यामुळे 19व्या अध्यायाला जन्म मिळाला नाही, म्हणून 18व्या अध्यायाला कलशाध्याय मांडलं. आता कलशाध्याय हा 18वा अध्याय आहे. कळस आहे म्हणजे शेवटचा आहे, म्हणजे याच्या नंतर काही निर्माण होणार नाही. एवढं सांगण्याकरताच ज्ञानेश्वर महाराजांनी याला कलशाध्याय म्हटलं का, तर एवढंच त्याचं कारण नाही. कलशाध्याय म्हणण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काही विशेष रीतीनं त्याचा विचार 2-3 अंगानं केलेला आहे, असं चिंतन आपल्याला करता येतं. 18व्या अध्यायामध्येच मागे विचार सांगत असताना, ज्ञानाचं महिमान सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांतानं आपल्याला हे सांगितलं. देवळाची कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू सुवर्ण सिद्धीचा कसू 16वा जैसा.
तिथं ज्ञानेश्वर महाराज देवळाची या कामा कळसू असं म्हणतात. कळस बसवला की देवळाचं काम झालं. आता त्याच्या पुढं काही करायचं नसतं. का आधी कळसू मग पायारे ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. एक मंदिराचं बांधकाम करत असताना आधी पाया खणावा लागतो, मग ते वर आल्यानंतर त्याचे काही ते पिलर वगैरे घ्यावे लागतात, मग ते त्याच्यावर स्लॅब वगैरे टाकावा लागतो, मग भिंती बांधाव्या लागतात, मग ते बाकी फरशीचं वगैरे काम करावं लागतं, गाभाऱ्यातलं काम करावं लागतं. सगळ्यात शेवटी ती पीठिका आणून देवाची पीठिका तयार करावी लागते. त्याच्यावर मूर्ती स्थापना झाल्यानंतर त्याच दिवशी शक्यतो कळस बसवण्याची प्रथा आहे. मूर्ती स्थापना कलशारोहण एकदा झालं, कलशारोहण झालं की पुन्हा आता देवळाचं काही काम नाही. तसं 18वा अध्याय म्हणजे गीतेचा कलशारोहण आहे. आता ह्याच्या पुढे गीतेमध्ये काही नाही, ह्याच्या पुढे गीता नाही, ह्याच्या पुढे काही काम राहिलेलं नाही, पूर्णत्वाला गेलं हे सांगण्याकरता कलशाध्यायाचा विचार आहे. असं एक चिंतन आपल्याला करता येतं. याच अध्यायाच्या सुरुवातीला मघाशी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी या गीतेचं चिंतन करत असताना व्यास महर्षींनी हा गीता प्रासाद कसा बांधला याचं चिंतन फार चांगल्या अर्थानं केलंय. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, जी गीता रत्न प्रासादाचा कळस अर्थ चिंतामणीचा सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो. या 18व्या अध्यायाचं हे कौतुक आहे. आता कलशाध्याय मी का म्हणतो याचा खुलासा ज्ञानेश्वर महाराजांनीच केलाय. दुसऱ्याला विचारायचं काही कारण नाही. कशासाठी तुम्ही याला कलशाध्याय म्हणता, याला काही कारण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गीता रत्न प्रासादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा. चिंतामणीचा कळसू सगळ्यात मोठा मणी हा चिंतामणी मानला जातो. आणि तो चिंतामणीचा कळस गीता रत्न प्रासादावर, गीता म्हणजे रत्नांचा एक महाल आहे, रत्नांनी बनवलेलं देऊळ आहे. याच्यातला प्रत्येक एक श्लोक म्हणजे एक एक रत्न आहे. अशा 700 रत्नांनी गीता प्रासाद बनवला आणि त्याच्यावरचा कळस म्हणजे चिंतामणी आहे. तो 18वा अध्याय आहे. चिंतामणी काय? चिंतिलेलं देणारा तो चिंतामणी. 18व्या अध्यायात मध्ये तुम्ही गीतेच्या संबंधानं कोणतंही चिंतन करा, 18वा अध्याय तुम्हाला चिंतिलेलं देतो. तुम्ही कर्माचं चिंतन करा, योगाचं करा, ज्ञानाचं करा, भक्तीचं करा, शरणागतीचं करा, कोणतंही चिंतन करा, 18वा अध्याय आपल्या त्या चिंतनाची परिपूर्ती करून देतो. कळसू अर्थ चिंतामणीचा सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो. संपूर्ण गीतेचं मार्गदर्शन करणारा, मार्गदर्शक, पाढाऊ, रस्ता दाखवणारा असा हा 18वा अध्याय आहे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात. आता हे ज्ञानेश्वर महाराजांनी याला कळस का म्हटलं, त्याचं पहिलं कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. काय असतं, भाविक लोकांमध्ये श्रद्धावान जो समाज असतो, या समाजामध्ये मंदिराच्या संबंधानं अंतःकरणामध्ये काही धारणा असतात. त्या धारणा घेऊन आपण मंदिरामध्ये जातो. आपण पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काही विशिष्ट धारणा घेऊन येतो, तेव्हा काहीतरी मनामध्ये असतं की नाही, की आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होईल, आपल्याला काही तिथं प्रसाद मिळेल, आपल्याला लवकर दर्शन मिळेल, आपल्याला काहीतरी आणखीन मिळेल, पांडुरंगाची मूर्ती आपल्याला अशी अशी बघता येईल, कशी अशी, त्याच्यामध्ये त्याच्यावर दागिने असलेले आपल्याला दिसेल, नाही तर स्वयंभू मूर्ती दिसेल. काहीतरी श्रद्धा अंतःकरणामध्ये असते. का पांडुरंगाच्या दर्शनाला आल्यावर जर देवाचे दोन्ही हात एकदम कमरेच्या ऐवजी वर दिसले तर आपल्या श्रद्धेला अरे काहीतरी बिघडलं असं वाटतं ना. तसं आपल्या अंतःकरणामध्ये, भाविक जनांच्या अंतःकरणामध्ये काही एक विशिष्ट अशा पद्धतीची श्रद्धा असते. ती ज्ञानेश्वर महाराज सांगतात, लोकी तरी आथी ऐसे जे दुरुनी कळस दिसे आणि भेटीचे हात वसे देवतेची तिये. आपल्याकडे अशी परंपरा आहे की लांबून कळस दिसला, मंदिराचा कळस लांबून दिसला की देवाचं दर्शन झाल्याचं समाधान माणसाला होतं. भाविकांना, अर्थात भाविकांना होतं. लांबून कळस दिसला की बस ते तिथल्या तिथं हात जोडतात आणि कळसाला नमस्कार करतात. आपल्या प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध ठिकाणी ज्या प्रदक्षिणा आपण मारतो, नाथ चौकात गेल्यानंतर एक प्रदक्षिणा मारतो, पुढे इकडं काळ्या मारुतीजवळ प्रदक्षिणा मारतो. हे प्रदक्षिणा या कशाच्या आहेत? या प्रदक्षिणा या तिथल्या देवतेच्या प्रदक्षिणा नाही. पंढरपुरातलं मंदिर, आता काय इमारती वर आल्या वगैरे हा विषय सोडून द्या, पण जिथं जिथं आपल्याला प्रदक्षिणा मारायला सांगितलेलं आहे पंढरीच्या नियमामध्ये,
तिथून तिथून आपल्याला मंदिराचा कळस दिसतो म्हणून. काळ्या मारुतीची प्रदक्षिणा ही काळ्या मारुती करता नाहीये. त्या मारुतीकडून आपण जर मंदिराकडे बघितलं तर मंदिराचा कळस दिसतो. त्या कळसाला केलेला तो नमस्कार, कळसाला मारलेली ती प्रदक्षिणा आहे. कळसाला केलेलं ते साष्टांग दंडवत आहे. अशाच अर्थानं त्या प्रदक्षिणा सांगितल्या. तिथून तिथून तो कळस दिसला म्हणजे तिथून तिथून आपल्याला भगवंताचंच दर्शन झालं अशी भाविकांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असते. त्याच्यामुळे इतकं सोपं झालंय की एकादशीला देवाचं दर्शन नाही घेतलं तरी चालतं, नुसता कळस बघायचा बस, दुसरं काही नाही. एकदा देवाचा कळस दिसला, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, बस अहंकाराचा नाश झाला. होतो का नाही देव जाणे, पण तुकाराम महाराज म्हणतात त्याचा तेवढा अर्थ आहे. बस तुकाराम महाराजांचं तर म्हणणं आहे लगेच तात्काळ हा नाश अहंकाराचा, तात्काळ. आता तात्काळ होतो की नाही माहित नाही. का? कारण कलशाचं दर्शन ही परंपरा मानण्याच्या ऐवजी ती सोय मानली गेली म्हणून परिणाम नाही. ती सोय झाली, देवाचं दर्शन होत नाही. मग काय, चला कळसाचं दर्शन घेतलं की मिळतं हो सगळं. मग देवाच्या दर्शनाकरता प्रयत्न राहिले नाहीत, देवाच्या दर्शनाची तेवढी तळमळ राहिली नाही, आणि मग तात्काळ हा नाश अहंकाराचा कसा होईल? अंतःकरणात जर भाव नसेल तर होणार नाही. पण तो कळस दिसल्यानंतर लोकांमध्ये असा विश्वास आहे, अशी धारणा आहे की तिथून जर हात जोडले तर देवतेचे दर्शन झाल्याचं त्या माणसाला समाधान होतं. आणि भेटीचे हात वसे देवतेची तीये, देवाची भेट झाली, देवाचं दर्शन झालं असा आपला भाव आहे. तैसेची येथही आहे. ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायाला कलशाध्याय का म्हणतात त्याचं कारण सांगितलं. तैसेची येथही आहे, इथंही तसंच आहे. संपूर्ण गीता वाचायला सवड नसेल तर फक्त 18वा एक अध्याय वाचला, कळस जर पाहिला तर आपल्याला संपूर्ण गीतेमध्ये ज्या परमात्म्याचं चिंतन आहे तो परमात्मा आणि संपूर्ण गीता भेटल्याचंच फल मिळतं. संपूर्ण गीता भेटते. देवळात जाऊन देवाचं दर्शन घ्यायला आपल्या जवळ जर वेळ नसेल तर कळसाला नमस्कार केला तरी चालतो. तसं आपल्याला संपूर्ण गीता वाचायला वेळ नसेल तर एक 18वा अध्याय पाहिला, हा कळस जरी आपण पाहिला आणि श्रद्धेनं त्याला जर हात जोडले म्हणजेच तो जर वाचला तर आपल्याला संपूर्ण गीता वाचनाचं फल मिळतं. हे त्याच्यातून ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं म्हणून हा कलशाध्याय समजा. एक कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, त्याचा विस्तारही केला. तैसेची येथही आहे जे एकेची येणे अध्याये आघवाची दृष्ट होये गीतागमोहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संपूर्ण गीतागम हा आपल्याला फक्त एका 18व्या अध्यायाच्याच चिंतनानं प्राप्त होतो. संपूर्ण गीता वाचावी बरोबर, संपूर्ण गीता वाचायला सवड नसेल एक 18वा अध्याय वाचावा हे बरोबर. 18वा अध्याय वाचायलाही सवड नसेल तर एकच श्लोक वाचावा. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. एवढा एक श्लोक संजयाचा वाचला तर संपूर्ण गीता वाचल्याचं फल मिळतं. अर्थात सवड नसणार यांना आहे. ज्यांना दिवसभर सवड आहे त्यांनी फक्त एक अध्याय वाचून गीता कळत नाही, त्यांनी रोज गीता वाचलीच पाहिजे तर गीतेची कृपा होईल. पण अगदीच सवड नाही, फारच गडबड आहे, प्रवास आहे, अमका आहे, तमका आहे. बरं गीता ही गंमत अशी आहे गीतेची आपल्याला प्रवासातही वाचता येते. प्रवासाची गडबड झाली हरकत नाही, प्रवासात गेल्यानंतर आपण गीता वाचली काही बिघडत नाही, त्याच्याने काही बिघडत नाही. गीता कुठेही वाचता येते, कशी वाचता येते. वेद काही सगळीकडे तसा वाचता येत नाही हातामध्ये धरून, गीता वाचता येते. गीतेचं चिंतन करताना संपूर्ण गीता वाचायची सवड नसेल तर, मी पुन्हा पुन्हा सांगतो, सवड असणाऱ्यांना ही सूट नाही. ज्यांना वेळ आहे, जे वारीलाच आलेले आहेत त्यांनी बारीत दर्शन उभं राहून दर्शन घेतलंच पाहिजे. पण अगदीच फार गडबड आहे, घरी आई वडील फार आजारी आहेत, बघायला दुसरं कोणी नाही आहे, वारीचा नियम आहे म्हणून वारीला आलेला आहे, आणि वडिलांची तब्येत बिघडली म्हणून काहीतरी निरोप आला, मग त्यांनी काय करावं? मग देवाच्या बारीमध्ये उभं राहून दर्शन घेण्यापेक्षा कळसाला हात जोडावे, देवतेचं दर्शन घ्यावं, आई वडिलांची सेवा करण्याकरता गावी परत जावं. बरोबर आहे, ही सूट आहे त्याला. पण घरी काही काम नाही, माश्या मारत बसतो, दुसरं काही करत नाही, आणि इथं येऊन नाही आता मला सवड नाही, आता गेलं पाहिजे, गाडी चुकेल, माझी गाडी चुकेल. याला फक्त कळसाच्या दर्शनाने तात्काळ हा नाश अहंकाराचा होत नाही, त्याला देवतेचं दर्शन नाही.
त्याने दर्शन घेतलंच पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात इथंही तसंच आहे. मी कळस याची कारणे 18वा अध्याय म्हणे उवाईला बादरायणे गीता प्रसादा. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं याच कारणाने मी 18व्या अध्यायाला कलशाध्याय असं म्हणतो. 18वा अध्याय म्हणजे गीतेचा कळस आहे, कारण याचं दर्शन झालं की संपूर्ण गीता हातात येते. आता अजून एक ज्ञानोबरांनी या संबंधामध्ये फार चांगले चिंतन केलंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नोहे कळसा परते काही प्रासादी काम नाही ते सांगत असे गीता ही संपलेपणे. दुसरा विचार ज्ञानोबराय 18व्या अध्यायाला कलशाध्याय म्हणण्याचं कारण सांगतात. दुसरा विचार सांगतात तो हाय. एक विचार सांगितला काय, 18वा अध्याय 1 वाचला की संपूर्ण गीता प्राप्त होते, कारण कळसाच्या दर्शनामध्ये देवतेचं दर्शन होतं. दुसरं कारण सांगताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात कळस बघितला याचा अर्थ आता मंदिराचं सगळं काम पूर्ण झालंय. हे जसं कळतं तसं 18वा अध्याय कलशाध्याय मी म्हणतो, कारण 18वा अध्याय झाला की आता गीतेचं काम संपलं. गीता ज्या कारणाने प्रकट झाली होती ते काम संपून गेलं. गीता कशा करता प्रकट झाली? अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करण्याकरता. नुसतं युद्ध प्रवृत्त करण्याकरता गीता प्रकट झाली नाही, युद्धाची प्रवृत्ती ही ज्ञानस्थितीत असली पाहिजे हे सांगण्याकरता गीता प्रकट झाली. तसं 18व्या अध्यायाचं एक चिंतन झालं की आपलं कर्तव्य आणि आपल्याला प्राप्त होणारा बोध या दोन्हीचंही सुंदर चिंतन गीता सांगते. आता जीवनामध्ये दुसरं कोणतंही काम राहिलेलं नाही असंच 18वा अध्याय आपल्याला सूचित करतो. एकदा आपला बोध आपल्याला झाला, आत्मस्वरूपाची यथार्थ जाणीव झाली आणि त्या जाणीवेनंतरही आपल्या कर्तव्य कर्मामध्ये आपली प्रवृत्ती राहिली, या जाणीवेमध्ये आपण जीवनमुक्त होतो आणि तरीही कर्तव्य कर्मामधली प्रवृत्ती आपल्या जीवनाची संत अवस्था जर प्रतिपादित करत असेल तर 18व्या अध्यायाचं काम संपलं. आता कळस बघितल्यावर जसं मंदिराचं काम राहिलं नाही तसं 18व्या अध्यायाचं चिंतन झाल्यानंतर आता जीवनामध्ये चिंतनाचं दुसरं कोणतं कारण राहिलं नाही, संपलं. एक 18वा अध्याय म्हणून पहा, ते सांगत असे गीता ही संपलेपणे. आता गीता संपली हे स्वतःच गीता सांगते. कशा पद्धतीनं? आता ज्ञानेश्वर महाराजांनी आणखीन एक बोध त्याच्यामध्ये केला. या गीतेचा 18वा अध्याय हा कलशाध्याय, याची 2 कारणं ज्ञानोबारांनी सांगितली. आता तिसरं कारण सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी एक फार सुंदर रूपक केलंय. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात व्यास सहजे सूत्री बळी तेणे निगम रत्नाचळी उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की व्यास महर्षी फार बलवान आहेत, फारच बुद्धिमान आहेत, ज्यांनी सूत्र रचली, जे इतके परमात्म्याचे लाडके आहेत, एवढं मोठं सामर्थ्य त्यांच्या हातात आहे. त्यांच्या बुद्धीचं सामर्थ्य तर अलौकिकच आहे. वेदाचे विभाग त्यांनी करावेत, पुराणांची रचना करावी, महाभारतासारखा ग्रंथ त्यांनी रचावा. या जगतामध्ये कोणीही विद्वान जे जे काही सांगतो ते सगळे व्यासोच्छिष्ट जगत्रय याच नियमानं व्यासांचंच कर्तृत्व मानलं पाहिजे. आणि जिथं जिथं विद्वत्तेची चर्चा होते, जिथं जिथं साहित्याची चर्चा होते आणि जिथं जिथं आत्मसुखाकरता प्रयत्न केले जातात त्या सगळ्यांचं श्रेय आणि त्या सगळ्याचं कारण जर कोणी असेल तर ते व्यास महर्षींनी आपल्यावर केलेले उपकार आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्यांना शब्द वापरतात बळी. ते फार बलवान आहेत. बलवान म्हणजे शारीरिक अंगानंच एवढंच नाही, त्यांचं आत्मबल, त्यांचं वैराग्य बल, त्यांचं बुद्धिबल, या सगळ्याच बळाच्या बाबतीमध्ये व्यास महर्षी फार थोर आहेत. त्यांनी काय केलं? त्याने निगम रत्नाचळी काय केलं? उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. सगळ्या उपनिषद रूपी त्या डोंगराचं मंथन करून त्यांनी एक सपाट अशी पार्श्वभूमी तिथं तयार केली. तिथं खूप उकरलं. काय सांगायचंय त्यांना? गीता सांगायची आहे. ज्ञानोबारांना वर्णन करायचंय गीतेचं, गीतेतही वर्णन करायचंय 18व्या अध्यायाचं. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज ह्या गीता प्रासाद कसा तयार झाला हे सांगताना असं सांगतात की हे व्यास महर्षी जे आहेत ते फार मोठे कलाकार आहेत, फार त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. त्यांना मंदिर बांधायचं होतं म्हणून त्यांनी काय केलं? उपनिषदाच्या डोंगरावर जाऊन उपनिषदाच्या डोंगरावर एक असा सपाट प्रदेश तयार केला मंदिर बांधण्याकरता. गीतेचं चिंतन करताना आपणही तेच बोलतो. गीता म्हणजे मंथन करून काढलेलं सार आहे असं आपण बोलतोच की नाही? कोणाचं मंथन केलं? गायीचं. कोणत्या गायीचं?
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोगदा दुग्धम गीतामृतम महत हे म्हणत असताना सर्वोपनिषदो गावो, सगळ्या उपनिषद रूपी गायींचं मंथन करून भगवंतानी हे दूध काढलं, अर्जुना करता काढलं. आणि हे काढलेलं दूध रूपी सार म्हणजे जर काही आहे तर ती गीता आहे. आणि त्या सार रूपी दुधावरची साय म्हणजे काही असेल तर तो 18वा अध्याय. चिंतन करून पहा, 18वा अध्याय म्हणजे गीतेत किती महत्वपूर्ण आहे हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मग तिथं त्यांनी जेव्हा ते उपनिषदाचं खंडन वगैरे सुरू केलं तेव्हा तिथं त्यांना लगेच मंदिर बांधता आलं का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लगेच मंदिर बांधता आलं नाही. मग तेथ त्रिवर्गाचा अणुवारू आडवू निघाला जो अपारू तो महाभारत प्राकारू भोवता केला. मग ते उपनिषदाचं सगळं मंथन करताना त्याच्यामधून त्रिवर्गाचा सगळा कचरा बाहेर पडला. त्रिवर्गाचा कचरा, आता डोंगराला खणून एखादी जमीन खणून तिथं पाया जर घालायचा असेल तर त्या जमिनीतून काही जुनं बाहेर पडतंच ना. दगड बाहेर पडतात, माती बाहेर पडते, आणखीन काही पुरून ठेवलेलं असलं तर ते बाहेर पडतं, बऱ्याच वेळेला हाडकं सापडतात. ह्या सगळा कचराच आहे. काही टाकून द्यावं लागतं, काही वापरता येतं. मोठे मोठे दगड निघाले चिऱ्याचे तर ते वापरायला पायामध्ये घालायला म्हणून ठेवतात. तसं उपनिषदाचं सगळं मंथन करताना खणताना व्यास महर्षींना जो कचरा मिळाला तो कचरा 3 वर्गाचा होता. 3 वर्ग कोणते? धर्म, अर्थ आणि कामाचा कचरा त्या उपनिषदातून पहिल्यांदा या व्यास महर्षींनी बाहेर काढला. काढल्यानंतर त्याने विचार केला आता ह्याचं काय करायचं? धर्म, अर्थ, काम सांगण्याकरता मी हे सगळं मंदिर बांधतच नाहीये. माझा हेतू आहे तो मोक्ष सांगण्याचा. मी आत्ता सांगतो काय, निघाला हातात काय आलं तर कचरा हातात आला, धर्म, अर्थ, कामाचा. मग ह्याचं काय करावं? व्यास महर्षी कलाकार होते, विचारी होते. त्याने विचार केला हे टाकून देऊ नये. शहाणा मनुष्य टाकाऊतूनही काही टिकाऊ निर्माण करत असतो. जे सगळं टाकून द्यायचंय त्याच्यातूनही काही टिकाऊ असं ते निर्माण करतात. टाकाऊतूनही वाचवणारे दोघे असतात. एक कलाकार असतो आणि एक कंजूस माणूस असतो. कंजूस सुद्धा सहज टाकून देत नाही, त्याच्यातही काहीतरी वापरतोच. कशाचा काहीतरी त्याच्यामध्ये वापर त्याचा चालूच होतो. एक साधा कपडा जर असेल, कपडा जर फाटला तर काहीतरी त्याचं कृपण माणूस काय करतो? कपडा पहिल्यांदा फाटला की त्याला उशाच्या खोळी करतो. उशाच्या खोळी केल्यानंतर त्या खोळी जेव्हा फाटायला लागतात तेव्हाही टाकून देत नाही. 1-2 कृपणांना मी पाहिलंय. असंही नाही असं नाही, त्याने त्याचंही म्हणजे पहिल्यांदा ते अंगातला कपडा फाटायला लागला की त्याचं काहीतरी तक्क्याच्या उशाच्या खोळी करायच्या, त्याही फाटायला लागल्या की मग त्याचे काहीतरी पाय पुसणे वगैरे करायचे. पाय पुसून ते फाटायला लागलं की मग आता ह्याचं काय करावं? काही नाही बाबा, मग ते आता बंबाला चुलीला घालायला बोळे करायचे. बोळे करून गेल्यानंतर आता त्याची राख झाल्यावर तरी टाकून द्यायची, ती टाकून द्यायची नाही, ती राख घ्यायची आणि त्याच्यानं दात घासायचे. बरं, दात घासल्यानंतर तरी ती राख थुंकून टाकायची, ती गिळून घ्यायची. आता पुढचं विचारू नका. पण कृपण माणसं हे वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण कलाकार मात्र टाकाऊ वस्तूतही काही सौंदर्य पाहत असतो. याचा आपल्याला काय करता येईल, अधिक चांगला उपयोग कसा करता येईल? व्यास महर्षी कृपण नव्हते, कलाकार होते. त्यांनी काय केलं? हा जो कचरा 3 वर्गाचा निघाला त्यांनी तो टाकून दिला नाही. या धर्म, अर्थ, कामाचा या गीता प्रासादा करता म्हणून बाहेरचा कोट तयार केला. बाहेरची जी संरक्षक भिंत असते ही भिंत महाभारत प्राकारू भोवता केला. ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन केलं या तिन्हीसाठी, या सगळ्या कचऱ्यातून त्यांनी महाभारत, आता महाभारत कचरा नव्हे पण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन फार चांगलं आहे. त्याच्यातून धर्म, अर्थ, कामाचा विस्तार जसा महाभारतामध्ये झाला तसा जगामध्ये इतर कोणत्याही ग्रंथामध्ये तुम्हाला पाहता येणार नाही. धर्म, अर्थ आणि काम आपण चिंतन करून पहा. महाभारतामध्ये कमीत कमी 25 ते 30 अशी ठिकाणं आहेत की जिथं धर्म, अर्थ, कामाला प्राधान्य देऊन त्याची फार सुंदर चर्चा आली आहे. 25-30 ठिकाणी तरी मी सहज आपल्याला सांगू शकतो, शोधून काढली तर अजूनही मिळतील. पण वरवर जरी बघितलं तरी 25 ठिकाणी तरी या धर्म, अर्थ, कामाची चर्चा महाभारतामध्ये दिसून येते. आणि ती सगळी चर्चा मोठ्यांच्या मुखातून आणि अतिशय समर्पक आणि सुंदर शब्दातून प्रकट झाली. हा महाभारत प्राकारू भोवता केला. हे सगळं केल्यानंतर मग माझी आत्मज्ञानाचे एकवट दळवाडे झाडोनी चोखट
घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. आणि मग व्यास महर्षींनी विचार केला, आता हा कचरा काढून झाला, आता खाली खणून पाया घालावा. म्हणून खाली खणताना त्यांना एकसंध असा सुंदर पाषाण मिळाला. त्यांनी त्या पाषाणाचं काय केलं, लगेच तो पाषाण काढला नाही, त्यांनी तो काढून त्याला काढला लगेच मंदिर बांधलं असं नाही केलं. ते सुंदरपैकी तो जो पाषाण होता तो एकवट होता, अखंड पाषाण त्यांच्या हाताला लागला. एक दगड लागला, दुसरा घेतला, मग हा खांबाला वापरा, हा पायरीला वापरा, असं केलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, माझी आत्मज्ञानाची एकवट दळवाडे झाडूनी चोखट, त्याच्यावर जी धूळ जमली होती त्या आत्मज्ञानावरची, ती धूळ त्यांनी झटकली. ती कशी झटकली, काय झटकली ते आता सांगत बसत नाही. ती धूळ झटकणं म्हणजे काय, धुळीचे थर कसे बसतात, ते थर महाभारतावर किंवा गीतेवर बसलेले ते थर अज्ञानाचे कोणते होते वगैरे हा विचार सोडा. पण त्या दगडाला त्यांनी उत्तम पद्धतीनं पार्थ वैकुंठ म्हणजे भगवान, वैकुंठ या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा, घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी, त्याला कलाकुसर करून पार्थ संवाद वैकुंठ रूपी संवादाची कुसर त्याच्यावर कलाकुसर काढली. आणि निवृत्ती सूत्र सोडवणिया, सर्व शास्त्रार्थ पुरवणिया, आव साधलिया मांडणिया मोक्ष रेखेचा. आणि मग मोक्ष रेखेची मांडणी त्यांनी या गीता प्रासादाच्या निर्मितीतून केली. गीता प्रासाद तयार झाला. ऐसेनी करिता उभारा 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळलिया पुरा प्रासाद झाला. मग ते या 15 अध्यायापर्यंतचं जे चिंतन आहे, या मंदिराच्या या उंचवट्यापर्यंतचा तो भाग पूर्ण झाला. त्याच्यानंतर आता 15 अध्याय पूर्ण झाले, आता पुन्हा 16, 17, 18चं चिंतन राहिलंच आहे. मग 16वा अध्याय कशा करता, 17वा कशा करता आणि 18वा कशा करता. उपरी 16वा अध्याय तो ग्रीव घंटेचा आय, सप्तदश तो ठाय पडघाणीये. ज्ञानेश्वर महाराज पुढे बोलतात की 16वा अध्याय म्हणजे मग त्या कळसाच्या ग्रीव घंटा, म्हणजे तो जो डेरा असतो त्या डेऱ्यापर्यंत, कळसाचा डेरा उंच ज्याच्यावर पुढे कळस बसवला जातो, तो जो असा गोल डेरा असतो त्याला ग्रीव घंटा म्हटलंय. मूर्तीशास्त्रामध्ये, मंदिर स्थापत्य शास्त्रामध्ये त्याला ग्रीव घंटा असा शब्द आला. ज्ञानेश्वर महाराजांनी तिथलंच चिंतन केलं. हे सगळं तिथपर्यंत 16वा अध्याय म्हणजे तो डेरा आहे, आणि 17वा अध्याय म्हणजे त्या डेऱ्यावर कळस बसवण्याकरता जे स्वच्छ करावं लागतं, जी एक व्यवस्था करावी लागते, ती व्यवस्था म्हणजे 17वा अध्याय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उपरी 16वा अध्याय तो ग्रीव घंटेचा आय, सप्तदश तो ठाय पडघाणीये. अशा पद्धतीनं त्या कळसाची बैठक, पडघाणीये म्हणजे त्या कळसाची बैठक, तो 17वा अध्याय. आणि तो झाल्यानंतर मग तयाहीवरी अष्टादश तो आपैसा मांडला कळस, उपरी गीतादिक व्यास ध्वज लागला. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 18वा अध्याय हा त्याच्यावरचा कळस आहे, आणि व्यास महर्षी म्हणजे त्या कळसावर लावलेली पताका आहे. इथपर्यंत गीता मंदिराचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं. अगदी सुरुवातीला 18व्या अध्यायाच्या हे चिंतन आपल्याला पाहता येतं. म्हणजे इथं पहिल्या अध्यायापासून ते 17व्या अध्यायापर्यंत, म्हणजे पायापासून ते बैठकी, त्या कळसाच्या बैठकीपर्यंतचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी मांडला. आणि 18वा अध्याय हा त्याच्यावरचा कळस आहे. कळस आहे म्हणजे परिपूर्णता आहे, आणि त्याच्यावर मग डौलानं व्यास महर्षी फडकत राहिले. आता तो ध्वज फडकण्याकरता मुख्य आधार जो ध्वजाला असतो तो बाकीच्या पायाचा नसतो, बाकीच्या ग्रीव घंटेचा नसतो. मुख्य आधार जो असतो तो कळसाचा असतो. आपण पहा, ध्वज जो बांधला गेला, आपल्याकडे सुद्धा ज्ञानदेवे रचिला पाया म्हणून आपण जे सांगतो त्याच्यामध्ये तुका झाला असे कळस, मग बहिणी ध्वजा फडकती इथपर्यंतचा विचार आपल्याकडे सांगितला जातो. काय पाठभेदानं जे काही असेल ते, मला त्याची चर्चाही करायची नाही, वाद तर मुळीच करायचे नाही. पण जे काही आहे ते सगळा कळसाध्याय. तुकाराम महाराज कळस झाले म्हणजे काय झालं, आता या संप्रदायातल्या तत्वज्ञानाच्या संबंधानं अपूर्णता काहीही राहिली नाही. तुकाराम महाराजांचा गाथा, तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र म्हणजे आता आपल्या जीवनाच्या संबंधानं अपूर्णतेची संपूर्ण निवृत्ती होऊन जाणं म्हणजे तुकाराम महाराज आहेत. हे तुकाराम महाराजांना कळस म्हणणं म्हणजे काय, व्यासांना सुद्धा कळसाचा आधार घेऊनच फडकावं लागलं.
याचा अर्थ व्यास महर्षींनी आपला सगळं काही ठेवलंय ते 18व्या अध्यायामध्ये ठेवलंय, म्हणून 18व्याला मी कलशाध्याय म्हणतो. हे ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं सांगितलं. म्हणून मागील जे अध्याय ते चढते भूमीचे आय, तयांचे पुरे दावित आहे आपुल्या अंगी, जालया कामा नाही चोरी, ते कळसे होय उजरी, तेवी 18 विवरी साध्यंत गीता. संपूर्ण गीतेचं चिंतन करणारा हा 18वा अध्याय आहे. हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराज या अध्यायाला कलशाध्याय असं म्हणतात. पुढपर्यंत आपण जर गेलो तर ते निजबोध उरावरी, भेटती आत्मया श्रीहरी, परी मोक्ष प्रासादी सरी, सर्वाही आथी, इथपर्यंतच, किंवा ऐसे व्यास विंदाणीये इथपर्यंत जरी आपण गेला तरी आपल्याला या सगळ्या गीताचे मंदिराचं चिंतन करता येतं. अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराज सांगतात की या 18व्या अध्यायाला मी कलशाध्याय म्हणतो ते याच कारणाने म्हणतो. व्यास महर्षींना त्याचं महत्व वाटतं म्हणून तो कळस आहे. एक कळस आहे म्हणल्यानंतर याच्या दर्शनाने संपूर्ण गीतेचं दर्शन प्राप्त होतं म्हणून हा कलशाध्याय आहे. 2 आणि हा कलशाध्याय आहे कारण हा 18वा अध्याय झाला की गीतेची परिसमाप्ती झाली हे सांगण्याचं तात्पर्य आहे. म्हणून अशा 3 अर्थानं ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायाला कलशाध्याय म्हटलं. तो 18वा हा देखा कलशाध्याय. हे सांगितल्यानंतर या अध्यायाचं वैशिष्ट्य काय हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तया अर्थ जाता अशेखा, केला तात्पर्याचा आवाका. हे ज्ञानेश्वर महाराजांना त्याचं महत्व वाटतं. त्याचा थोडासा विचार करून आपण पुढे जाऊ. काय आहे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. तात्पर्याचा अर्थजाता अशेखा, तात्पर्याचा आवाका. अशेष अर्थजात म्हणजे 18व्या अध्यायामध्ये गीतेने सांगितलेल्या अर्थापैकी एकही अर्थ निसटलेला नाही. अशेष सगळेच्या सगळे अर्थाचं तात्पर्य या 18व्या अध्यायामध्ये प्रकट झालं. सगळं तात्पर्य म्हणजे आपण पहिल्या अध्यायापासून भले भगवान बोलायला दुसऱ्या अध्यायात सुरुवात करोत, पण 18व्या अध्यायामध्ये पहिल्या अध्यायाचे सुद्धा संदर्भ येतात. 18व्या अध्याय आता उत्तर वैराटीचा राजा तुका निघालासी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझं, याचा संबंध कोणत्या अध्यायाशी जोडता? पहिल्याच अध्यायाशी जोडावा लागेल तुम्हाला. उत्तर म्हणजे अर्जुनाला स्वतःच्या सामर्थ्याचा बोध करून देण्याकरता भगवंतांनी उत्तराच्या किंवा विराटाच्या घरचं जे संदर्भ दिले या संदर्भाचं चिंतन आपल्याला पहिल्या अध्यायातच घ्यावं लागतं. पहिल्या अध्यायापासून ते 17व्या अध्यायापर्यंत जो जो अर्थ गीतेने सांगितला त्याचं तात्पर्य 18व्या अध्यायामध्ये प्रकट झालं. ते कसं प्रकट झालं याचं चिंतन मी आत्ता करत नाही कारण तो विस्ताराचा विषय होईल. 18व्या अध्यायात पहिला अध्याय कुठं, दुसरा कुठं, तिसरा कुठं, दुसऱ्यातला विचार कुठं आला हे सगळं सांगत बसत नाही. काय आहे तात्पर्य सांगणं म्हणजे नेमकं काय असतं. तात्पर्याचा विचार आपल्या वेदांतामध्ये तात्पर्याचा विचार आहे. तात्पर्य सांगणं म्हणजे काय असतं. तात्पर्य 1 तासाचं प्रवचन ऐकल्यानंतर या प्रवचनाचं तात्पर्य काय असं जर आपल्याला कोणी विचारलं तर काय सांगायचं असतं त्याच्यामध्ये. असं एखादं वाक्य सांगावं लागतं की तासाभराच्या प्रवचनामध्ये ज्या ज्या अर्थानं विचार झाला ते सगळे अर्थ त्या वाक्यामध्ये प्रकट झाले पाहिजे. भले तुम्ही 2 वाक्य बोला, भले 5 वाक्य बोला, भले 1 वाक्य बोला, पण त्या सगळ्याचं चिंतन बोललेल्या 4 वाक्यामध्ये संपूर्ण तासाभराचं चिंतन एकवटलं पाहिजे. कोणताही अर्थ सुटता कामा नये, कोणताही विचार बाजूला होता कामा नये, तर त्याला तात्पर्य असं म्हटलं जातं. ते तात्पर्य कसं ते तत्प्रतिजनन योग्यत्वम तात्पर्यम असं एक तात्पर्याचं लक्षण आलंय. काय आहे ते साहित्याच्या अंगामध्ये जर विचार केला तर तात्पर्याचं एक स्वतंत्र चिंतन आहे. तात्पर्य सांगणं म्हणजे काय असतं. काय संस्कृत साहित्यामध्ये, मराठी साहित्यातही आहे पण कमी प्रमाणात आहे. वाक्याचा अर्थ करत असताना वाक्यामध्ये आलेल्या शब्दावरून अन्वय बांधायचा का आधी अन्वय बांधून मग त्या वाक्याचा अर्थ सिद्ध करायचा याच्याबद्दल मतभेद आहे. 2 पक्ष आहेत त्याच्यामध्ये. एक पक्ष जो अन्वय लावून अर्थ करतो
त्याला अन्विताभिधानवाद असं म्हणतात. आणि दुसरा वाक्यामध्ये आलेल्या शब्दावरून अर्थ करायचा मग अन्वय लावायचा, त्याला अभिहितान्वयवाद असं म्हणतात. संस्कृतामध्ये दोन आहेत, अन्विताभिधानवाद आणि अभिहितान्वयवाद असे दोन वाद आलेत, साहित्यातला विचार आहे. पण या दोघांमध्ये काय जे मतभेद असतील ते असतील, पण या दोन्ही वादांनी, दोन्ही विचारवंतांनी तात्पर्याचं चिंतन मात्र समान केलंय. दोघेही तात्पर्य मानतात. हे तात्पर्य जे असतं ते दोन प्रकारचं असतं. वेदांताच्या दृष्टीने जर विचार केला तर तात्पर्य दोन प्रकारचं असतं. एक वक्तृ तात्पर्य असतं आणि एक शाब्दी तात्पर्य असतं. दोन पद्धतीचे आहेत. हे जरा साहित्याचं चिंतन आहे, कंटाळा येईल थोडासा, पण ऐकून ठेवायला हरकत नाही. पुन्हा कुठं कानावर पडलं तर ते परिचित वाटलं पाहिजे म्हणून सांगतो. वक्तृ तात्पर्य आणि शाब्दी तात्पर्य असे तात्पर्याचे दोन प्रकार आहेत. मी का बोलतो? ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय, तया अर्थ जाता अशेषा तात्पर्याचा आवाका. तो हा 18वा देखा कलशाध्याय, हा कलशाध्याय आहे असं म्हणत असताना त्याला कलशाध्याय का म्हणा, तर संपूर्ण गीतेचं तात्पर्य त्याच्यामध्ये एकत्रित आलं. कोणतं तात्पर्य एकत्रित आलं? अर्थजाता अशेषा तात्पर्य ठीक आहे, पण कोणतं तात्पर्य? वक्तृ तात्पर्य आलं याच्यामध्ये, त्याचा आवाका आला का शाब्दी तात्पर्याचा आवाका आला? याच्याकरता हे दोन्ही तात्पर्य कळणं महत्वाचं असतं. वक्तृ तात्पर्य म्हणजे काय असतं? पुरुष अभिप्राय हा वक्तृ तात्पर्य असं त्याचं लक्षण दिलं. एखादा वक्ता बोलतो, तो बोलत असताना आपल्या बोलण्याचा श्रोत्यांच्या ठिकाणी हा अर्थ उपजला पाहिजे अशी इच्छा अंतःकरणामध्ये धारण करून ज्या वेळेला बोलतो तेव्हा त्याला वक्तृ तात्पर्य असं म्हणतात. मी एखादं वाक्य बोलतो, ते बोलत असताना माझ्या मनात असं असतं की मी हा जो विचार सांगतो आहे तो श्रोत्यांना अमक्या अमक्या अर्थानं पटला पाहिजे, कळला पाहिजे. आपण ज्या वेळेला कीर्तन करतो त्या कीर्तनामध्ये एखादा सिद्धांत मांडताना, त्याला अनुकूल प्रमाणाची जोड देताना, त्याला एखाद्या दृष्टांताचा संदर्भ देताना, त्या संतांच्या पूर्वी झालेल्या संतांचे संदर्भ, वाङ्मयातले संदर्भ देताना, किंवा आपल्या मताच्या पुष्टीकरता आणखीन काहीतरी साहित्य म्हणा, संत वाङ्मय म्हणा, वेदांताचे ग्रंथ म्हणा, त्याच्यातले संदर्भ देताना, ते विवरण करताना आपल्या मनामध्ये काय असतं की माझ्या मनात जो मुद्दा आहे तो मुद्दा श्रोत्यांच्या ठिकाणी बिंबला पाहिजे म्हणत असतं. मग एखाद्या वेळेला सिद्धांत जर कठीण असेल तर आपण म्हणतो, जाऊ द्यावं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मग त्याला दृष्टांताची जोड दिली. कशा करता दिली? म्हणजे बराच वेळ झाला काही गोष्ट सांगितली नाही म्हणून एक गोष्ट सांगतो असं आहे. बराच वेळ झाला आता की प्रवचन सुरू होऊन जवळजवळ पाऊण तास झाला, एकही गोष्ट आली नाही, मग आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती. कशा करता? काही नाही, उगीच आपलं आठवलं म्हणून. असं चालतं काय? चालत नाही. आपल्या मनातला मुद्दा श्रोत्यांच्या ठिकाणी पूर्णतः उतरला पाहिजे, अंतःकरणामध्ये उतरला पाहिजे, अशी वक्त्याची जी इच्छा असते त्याला वक्तृ तात्पर्य म्हणतात. त्या इच्छेने तो बोलत राहतो. आपल्या बोलण्यावरून, माझ्या अमुक अमुक शब्दावरून ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये अमुक अमुक अर्थाचा बोध व्हावा अशी इच्छा धारण करून वक्ता बोलतो, त्याला वक्तृ तात्पर्य असं म्हणतात. पण अडचण ही असते की जे हे वक्तृ तात्पर्य आहे असं तात्पर्य शब्दबोधाला कारण ठरत नाही. त्याच्याने माणसाला खरा बोध होतो असं नाही. का होत नाही? त्याचं कारण असं, जर तो सिद्धांत मांडताना वक्त्याला जर संपूर्णतः बोध झालेला नसेल तर श्रोत्यांना तो बोध होणार नाही. मी तुम्हाला एखादा सिद्धांत सांगतो, समजा तो मलाच नीट कळालेला नसेल तर तुम्हाला कळण्याची काही शक्यता काहीच राहणार नाही. मलाच नीट माहिती नाही ते मी तुम्हाला सांगितलं आणि बहुतेक वेळेला असंच होतं. मग क्षमा करा, पण बहुतेक वेळेला असंच होतं. मी आपल्याला साधं सोपं उदाहरण सांगतो. एखादा मनुष्य आहे, गाडीतून चालला, आपण रस्त्याने चाललो, त्याने आपल्याला विचारलं, मला अमक्या अमक्या गावाला जायचंय, हा रस्ता तिकडे जातो काय? समोर 4-2 रस्ते फुटलेले आहेत,
चौकामध्ये त्याने विचारलं, मला अमक्या अमक्या गावाला जायचंय, कोणत्या रस्त्याने जाऊ? माणसं उत्तर काय देतात? ज्याला रस्ता माहिती आहे त्यांनी हे सांग, सरळ जा, पुन्हा 2 रस्ते लागतील, डावीकडचा रस्ता घ्या, सरळ जा, तुम्ही गावात, हे बरोबर आहे. पण माणसं आपल्यालाही जर माहिती नसेल तर आपण इतकंच म्हणावं, नाही बाबा मला माहिती नाही, तुम्ही एखाद्या जाणकाराला विचारा, मला कल्पना नाही नेमकी. माणसं काय म्हणतात? बहुतेक तो रस्ता आहे. आता बहुतेक म्हणल्याने काय होतं? आपल्यालाच नेमकं माहित नाही हे तर झालंच, पण ऐकणाऱ्याच्या मनाला किती वेदना, जाऊ का नको, म्हणजे तो आधीच गोंधळलेला असतो, आपण त्याला अजून गोंधळात टाकतो. बहुतेक हा रस्ता आहे, बहुतेक मला असं वाटतं तसंच असेल, जा तुम्ही बघा. बघा म्हणजे त्यांनी जावं पुढं, कुठपर्यंत बघावं? त्या गावाला तर तो पोचलाच नाही तर त्यांनी म्हणावं काय, बहुतेक हा रस्ता नाही म्हणून? अरे पोचल्यावर त्याचे 4-2 तास वाया घालवून एवढा सगळा त्याला प्रवास करायला लावून काय उपयोग आहे? बहुतेक म्हणून जेव्हा वक्ता बोलतो ना, तेव्हा त्याच्याच मनात जर तो सिद्धांत पक्का नसेल तर तो श्रोत्यांना कळणार नाही. म्हणून असं जे वक्तृ तात्पर्य असतं त्याच्यावरून शाब्दिबोध होत नाही, त्याचा उपयोग होत नाही. कारण काय, त्याला एक उदाहरण दिलंय साहित्याने. एखादा पोपट आहे, तो बोलतो. आपण परवा उदाहरण देऊन आलो, राम लक्ष्मण दशरथ, लसूण मिरची अद्रक, काय जे असेल ते. पोपट बोलतो. कोणत्या शास्त्रज्ञांनी सांगितले पोपट बोलतो म्हणून? कोणत्या शास्त्रज्ञांनी सांगितले? कोणी आपल्याला सांगितलं नाही. प्राणीशास्त्रामध्ये पोपट, मनुष्य प्राणी सोडला तर कोणत्याही प्राण्याला बोलता येत नाही. भावनेचं प्राकट्य करण्याकरता आविर्भाव करणं हे माणसाच्या नंतर व्हेल नावाच्या माशाला सांगितलंय. त्याच्या नंतर वानर येतं. वानर हे नंतर आहे, पण व्हेल नावाचा जो मासा आहे तो अधिकाधिक जास्त आपल्या भावना व्यक्त करतो, भिन्न भिन्न क्रियांवरून करतो. वानर नंतर येतं. माणूस एकमेव प्राणी असा आहे की जो प्राणी बोलू शकतो, तो काहीतरी सांगू शकतो. बोलणं दुसऱ्या कोणाला आहे? आता माणसाला दिलंय, अर्थात त्याचे किती गैरवापर झाले तो भाग वेगळाच आहे, परंतु मनुष्य एक बोलू शकतो. पोपट बोलतो असं कोणत्या शास्त्रात लिहिलंय? काही नाही. तो नुसतं किर्र करून ओरडतो, आपण त्याचे अर्थ लावतो. आपण त्याचे अर्थ लावतो. आपण त्याला म्हणायला सांगतो, शिकवतो, राम राम म्हणायला सांगतो, तो राम राम म्हणत नाही, तो किर किर म्हणतो. मग आपण म्हणतो हा राम राम म्हणाला. पढविले तैसे पढो जाणे पुसा. ऐका नाही, तुकोबाराय बोलतात की नाही, शिकविले तैसे काय पाडवे, शिकविले तैसे पढो जाणे पुसा. बरोबरच आहे ते एका अर्थाने. संतांच्या शब्दामध्ये बदल करायचा आपल्याला काय अधिकार आहे? शिकविले तर शिकविले, पढविले आणि शिकविले हे जरी अर्थ एकच असतील तरी तुकाराम महाराजांनी पढविले म्हणलं नाही की नाही, मग त्या शब्दाला पावित्र्य नाही. तुकाराम महाराजांनी शिकविले म्हणलं ना, मग शिकविले याच शब्दाला पावित्र्य, जरी अर्थ एक असला तरी. शिकविले तैसे पढो जाणे पुसा. जसं शिकवलं तसा तो पोपट बोलतो का तसा आवाज काढतो? आवाज काढतो, बोलत नाही तो. आता पोपट ज्या वेळेला काहीतरी बोलतो आणि माणसाला किंवा तसा आवाज काढतो, माणसाला असं वाटतं की हा राम लक्ष्मण दशरथ म्हणतो आहे, तेव्हा पोपट हा वक्ता आहे आणि ऐकणारा मनुष्य हा श्रोता आहे. तर पोपटाला असं कधी मनामध्ये वाटतं का की याने ऐकताना राम लक्ष्मण दशरथ म्हणून ऐकावं या उद्देशानं मी बोलतोय? हे पोपटाला कळतं का? कळत नाही. म्हणजे वक्त्याच्या ठिकाणी तसा जर शाब्दिबोध नसेल तर श्रोत्यांच्या ठिकाणी सुद्धा शाब्दिबोधाकरता हे वक्तृ तात्पर्य उपयोगाचं ठरत नाही असं साहित्यशास्त्र सांगतं. उपयोग होत नाही त्याचा. म्हणजे तात्पर्य हे आहे की वक्त्याच्या तात्पर्याचं ज्ञान नसलं तरी बऱ्याच वेळेला शाब्दबोध होण्याची शक्यता असते. वक्त्याला तात्पर्याचं ज्ञान असेल तरच शाब्दबोध होतो असं म्हणता येत नाही. म्हणून हे वक्तृ तात्पर्य हे शाब्दबोधाचं मुख्य कारण मानलं जात नाही. साहित्यातलं हे जरा कंटाळाच येईल याच्यामध्ये, पण इलाज नाही त्याला. पोपटाच्या बोलण्याने पोपटाने उच्चारलेलं वाक्य हे पोपटाच्या इच्छेत नसतं. पोपट असं म्हणतो हे आम्ही म्हणतो, पोपट नाही म्हणत माझं म्हणणं असं आहे म्हणून.
अशाच पोपटासारखे बरेच वक्ते असतात. म्हणून तर तुकोबारायांनी पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहून का, ऐकोनिया का नाही म्हटलं. आपण करतो तो भाग वेगळा. ह्याचं ऐकून, त्याचं ऐकून, त्याचं ऐकून, इथल्या झाडाचं एक पान, तिथल्या झाडाचं एक पान, या झाडाचं एक पान करून त्या रात्रीची पत्राळ तयार होते आपली. प्रश्न तो नाही. पानं 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 जोडून इकडचं 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 ऐकून एक कीर्तन तयार करणं हा विषय नाही. तुकोबाराय म्हणतात पाहोनिया ग्रंथ. नाहीतर मग पोपट पंचीन आपलं कीर्तन. फरक काय? काही फरक नाही. ऐकावं जरूर, त्याचं चिंतन करावं, त्याच्यातला मुद्दा लक्षात घ्यावा, त्याचा विस्तार कसा असावा हे लक्षात घ्यावं, त्याच्याकरता अनुकूल प्रमाणांची जोड कशी असावी हे लक्षात घ्यावं. हे सगळं केलं पाहिजे. ज्ञानोबाराय एखाद्या शब्दावर 100-200 ओव्या सांगतात आणि एखाद्या श्लोकावर एखादीच ओवी सांगून पुढे जातात. याच्यात ज्ञानोबारायांनी विस्तार कुठं केला, ज्ञानोबारायांनी विस्तार कसा केला, तो विस्तार करताना ज्ञानोबारायांनी विनोदाचं साह्य कसं घेतलं, तो विनोद कोणत्या पातळीचा असावा, कोणत्या दर्जाचा असावा, सिद्धांताची मांडणी ही कमी शब्दामध्ये कशी व्यापक रीतीनं करावी हे ज्ञानेश्वरीतून शिकलं पाहिजे, गाथ्यातून शिकलं पाहिजे. तुकाराम महाराजांना 4च चरणाचा अभंग रचावा असं काही बंधन आहे काय? त्याने त्यांचे 100 चरणाचे अभंग आहेच आहेत की नाही? आहेच आहेत. 3 चरणाचे अभंग आहेच आहेत की नाही? 4 चरणाचं सगळं चिंतन तुकाराम महाराजांना एका चरणात मांडता आलंच नसतं काय? आलंही असतं की नाही? पण तुकाराम महाराजांनी कशाचा विस्तार केला, त्याच्याकर काय केलं, कसे विनोद केले, विनोदाचं तात्पर्य काय आहे, आवा चालली पंढरपूर आहे सांगण्यामध्ये तुकाराम महाराजांना नेमका बोध काय करायचा आहे, त्याच्यातला विनोद कसा आहे, विनोदाची भाषा कशी आहे, विनोद कसा कुणाला दुखवत नाही, या सगळ्याचा विचार अभंग वाचताना केला पाहिजे की नाही? केला पाहिजे. नाहीतर मग काय शिकविले तैसे चालूच आहे कीर्तन करणं. म्हणून पाहोनिया ग्रंथ पाहिले पाहिजेत. आम्हाला काय सांगायचं हे आम्हाला नीट कळलं पाहिजे. तात्पर्याकरता मी बोलतो. एक झालं वक्तृ तात्पर्य आणि दुसरं तात्पर्य असतं ते शब्द तात्पर्य असतं. शब्द तात्पर्यामध्ये काय सांगितलंय? तद अर्थ प्रतिती जनन योग्यत्वम शब्द तात्पर्यत्वम. शब्द तात्पर्य म्हणजे काय? तद अर्थ प्रतिती योग्य जे आहे, योग्यत्वम जनन योग्यत्वम. आपल्याला जे सांगायचं आहे प्रत्येक शब्दामध्ये, ऐका, वक्ता ज्या वेळेला बोलतो, एखादा शब्द उच्चारतो, एखादं वाक्य उच्चारतो, तेव्हा प्रत्येक शब्दामध्ये निश्चित वाक्यार्थ उत्पन्न करण्याची जी शक्ती असते, जी योग्यता असते, ती योग्यता म्हणजे शब्द तात्पर्य असतं. आणि हे शब्द तात्पर्य हेच शाब्दी प्रमेय करता उपयोगाला पडतं. वक्तृ तात्पर्य शाब्दी प्रमेय करता उपयोगाला पडत नाही. शब्द तात्पर्य हेच शाब्दी प्रमेय करता उपयोगाला पडतं. प्रत्येक एक शब्द, तो शब्द जर त्या वाक्यातला काढून टाकला तर ते वाक्य अपूर्ण राहतं. त्या शब्दामधून तोच अर्थ प्रकट करण्याचं जे सामर्थ्य असतं, केवळ वाच्यार्थानं जायचं नाही इथे, केवळ अभिधाशक्तीचा उपयोग म्हणून या वाक्याकडे बघायचं नाही शब्दाच्या, तर तो शब्द निश्चित असा वाक्यार्थ जो प्रकट करतो, ते प्रकट करण्याची जी योग्यता त्या त्या शब्दामध्ये असते, त्याला शब्द तात्पर्य असं म्हणा. उदाहरण सांगतो. सैंधव मानय हे उदाहरण त्याला दिलं. सैंधव आण. सैंधव शब्दाला 2 अर्थ, घोडा आणि मीठ. एखादा मनुष्य जेवायला बसलेला असताना कसं असतं, लौकिक शब्दाचं तात्पर्य हे प्रकरणावरून सिद्ध करावंच लागतं. प्रकरण तर बघावं लागतंच. सैंधव हा शब्द लौकिक अर्थानं ऐकताना आणि मीठ आणि घोडा हे दोन्ही त्याचे अर्थ लक्षात घेत असताना प्रकरणाचा विचार तर करावा लागेल. मनुष्य जेवायला बसला आणि सैंधव आण असं जर म्हणत असेल तर तिथल्या सैंधव शब्दाचा अर्थ घोडा कधीच होणार नाही. कारण जेवताना घोड्याचं काहीच काम नाही, घोड्याला समोर बोलवायचं काही कारण नाही. पण एक मनुष्य चांगले कपडे घालून वळकटी सुटकेस हातामध्ये घेऊन आला आणि त्यांनी नोकराला सांगितलं सैंधव आण, तर तिथं मीठ आणायचं काहीच कारण नाही, तिथं घोडाच आणला पाहिजे. आणि जेवताना घोडा आणायचं कारण नाही, तिथं मीठच आणलं पाहिजे. मग हे मीठच आणलं पाहिजे असा मीठ हा निश्चितार्थ करण्याकरता
तिथला सैंधव शब्द जेवायला बसलेला असताना या सगळ्या प्रकरणावरून जो करावा लागतो ती शाब्दिक प्रमा झाली. ते शब्द तात्पर्य झालं तिथलं, आणि हे शब्द तात्पर्य शाब्दिक प्रमे करता उपयोगाला येतं. मी का बोलतो? माझा मुद्दा एवढाच चाललाय की ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की हा जो 18वा अध्याय आहे तो अर्थ जाता अशेषा केला तात्पर्याचा आवाका. कोणत्या तात्पर्याचा? वक्तृ तात्पर्याचा का शब्द तात्पर्याचा? शब्द तात्पर्याचा आवाका. वक्तृ तात्पर्याचा म्हणायचा नाही. का? वक्तृ तात्पर्याचा आवाका एकत्र करण्याकरता फक्त 18वा अध्याय नाही, त्याला ज्ञानेश्वरी पाहिजे. कारण भगवंतानी जे बोलायचं होतं ते बऱ्याच वेळेला न बोलता सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी प्रकट केलंय. इथं वक्त्याचं न बोलण्याचं तात्पर्य सुद्धा प्रकट होतं. ते वक्तृ तात्पर्य ज्ञानोबारायांनी ओळखलंय. ते अर्जुनाला ओळखता आलं नाही. अर्जुना करता 18व्या अध्यायामध्ये जे तात्पर्य गोळा झालं ते शब्द तात्पर्य गोळा झालं. म्हणून गीतेतल्या 17 अध्यायांमधला शब्दानं शब्दाचं तात्पर्य 18व्या अध्यायामध्ये प्रकट झालं. म्हणून 18वा अध्याय हा कलशाध्याय म्हणा, हे ज्ञानेश्वर महाराज बोलतात. मग हा जर 18वा अध्याय कलशाध्याय आहे आणि हा कलशाध्याय इथं पूर्ण होतो, म्हणजे एकूण गीता जर इथं पूर्ण होते आणि ही गीता म्हणजे जर वेदच आहे, तर आधीच्या 4 वेदांना न्यूनत्व येईल आणि हा 5वा म्हणून जो गीता नावाचा वेद आहे त्याला प्राधान्यत्व येईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात येईनात का? बिघडलं काय? बिघडणार काही नाही. पण आतापर्यंत असलेल्या या 4 वेदांचं रहस्य जर गीतेमध्ये एकत्रित आलेलं असेल तर विस्तार वाचला तर आपल्याला विषय कळतो का सूत्र वाचल्यावर विषय कळतो? आपण ब्रह्मसूत्रात चला. ब्रह्मसूत्रामध्ये ईक्षतेर्ना शब्दम असं सूत्र आलं. आकाशस्तल्लिंगात असं सूत्र आलं. आता आकाशस्तल्लिंगात हे सूत्र वाचून आकाश शब्दाचा अर्थ ब्रह्म करायचा हे सूत्रावरून कळतं का भाष्यावरून कळतं? भाष्यावरून कळतं. त्या भाष्यावरून कळतं. गीतेमध्ये सिद्धी शब्दाचा अर्थ वैराग्य करायचा हे गीता वाचल्यावर कळतं का ज्ञानेश्वरी वाचल्यावर कळतं? ज्ञानेश्वरी वाचल्यावर कळतं. म्हणजे संकोच जिथं आहे तिथलं चिंतन जास्त कळतं का विस्तार जिथं आहे तिथलं चिंतन जास्त कळतं? विस्तारातलं चिंतन जास्त कळतं. आता मला सांगा, वेद म्हणजे विस्तार आहे आणि गीता म्हणजे जर संकोच आहे, तर वेद वाचल्यावर ज्ञान जास्त व्हायला पाहिजे का गीता? आता अडचणीत आलात तुम्ही. अडचण आली का नाही? विस्तार, भाष्य विस्तार वाचल्यानंतरच सूत्राचं वर्म कळतं. नुसतं सूत्र वाचून सूत्राचं वर्म कळत नाही. जिथं तात्पर्य एकत्रित झालेलं आहे तिथलं चिंतन वाचून कळत नाही. जिथला विस्तार झालेला आहे तिथलं चिंतन वाचून कळतं. त्रिकांडाचा विस्तार म्हणजे गीता आहे आणि त्रिकांडाचा संकोच म्हणजे वेद आहे आणि त्रिकांडाचा संकोच म्हणजे गीता आहे. विस्तार म्हणजे वेद आणि संकोच म्हणजे जर गीता असेल तर वेद वाचल्यावर जास्त कळायला पाहिजे. मग गीतेचं महिमान काय राहिलं? मग गीतेचं महात्म्य कशात आलं? तुम्ही जर त्या गीतेला वेदच म्हणणार असाल तर त्या वेदाचं काहीतरी वैलक्षण्य सांगा इतर 4 वेदांपेक्षा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते वैलक्षण्य मी तुम्हाला सांगतो. काय वैलक्षण्य? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एवं सकळ सांख्य सिंधू श्री भगवद्गीता प्रबंधू हा औदार्ये आगळा वेदू मूर्त जाण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इतर वेद आणि गीता नावाचा वेद, वेदाचा संकोच याच्यामध्ये फरक इतका आहे की गीतेच्या ठिकाणी औदार्य आहे. एका म्हणता भले असंच झालं. एकाला चांगलं म्हणलं की दुसऱ्याला वाईट म्हणावंच लागतं. वेद उदार आहे याचा अर्थ काय? गीता उदार आहे याचा अर्थ काय होतो? वेद उदार नाहीत. 2 माणसं समोरून आली, दोघेही आपले मित्र आहेत. आपण एकाला म्हणलं तुमचा स्वभाव फार चांगला आहे, दुसऱ्यांनी समजून घ्यावं की नाही? याचा अर्थ तुमचा स्वभाव चांगला नाही हे बोललं गेलंच की नाही? अधोरेखित झालंच की नाही? तसं गीता उदार आहे हे गीतेचं वैलक्षण्य सांगितलं. याचा अर्थ काय झाला? बाकीचे उरलेले वेद हे उदार नाहीत. कसे उदार नाहीत? ज्ञानोबराय म्हणतात अरे ते तर फार कृपण आहेत, 3च वर्णाच्या कानाला लागले. मग गीता उदार आहे, ठीक आहे. कोणत्या अर्थानं उदार आहे? दोन्ही अर्थानं उदार आहे.
सकळ सांख्य सिंधू ज्ञानाचा सागर म्हणून गीता आहे. आणि श्री भगवद्गीता प्रबंध हा शब्द काव्य ग्रंथाला लावला जातो. काव्य ग्रंथ म्हणजे प्रबंध. या प्रबंध म्हणजे काय याचा विचार करता येईल, पण काव्य ग्रंथ म्हणजे प्रबंध. काव्य आणि वेदांत या दोन्हीच्या बाबतीमध्ये गीता उदार आहे. आनंद काव्य कशा करता आणि ज्ञान कशा करता या दोन्हीचंही चिंतन आपल्याला करता येतं. ज्ञानाचा हेतू वेगळा, काव्याचा हेतू वेगळा. काव्याची प्रयोजनं वगैरे सोडून द्या, आता मला तिथे द्यायचं नाही. अंतःकरणाची प्रसन्नता हा काव्याचा परिणाम असतो आणि अंतःकरणाची परिपूर्णता हा ज्ञानाचा परिणाम. अंतःकरण या शब्दाचा अर्थ समजून घ्या, लगेच ते आपण महाभूत कार्य वगैरे तिकडे जाऊ नका. आपल्या ठिकाणी निर्माण होणारी प्रसन्नता हा काव्याचा परिणाम असतो आणि आपल्या जीवनाच्या ठिकाणी निर्माण होणारी परिपूर्णता हा ज्ञानाचा परिणाम असतो. परिपूर्ण असणारं सगळंच प्रसन्न असतं असं नाही, हे लक्षात घ्या. केवळ ब्रह्म परिपूर्ण आहे, प्रसन्न आहे काय? प्रसन्न अप्रसन्न ब्रह्माला कुठं लावता शब्द? लावता येत नाही. ब्रह्म व्यापक आहे, परिपूर्ण आहे, पण प्रसन्न आहे म्हणता येत नाही. पुरुषाचं वर्णन वाचा ना, तो अनंगू नुसता पेंधा, हे काही प्रसन्नतेचं लक्षण आहे? नाही. पण व्यापक आहे की नाही, परिपूर्ण आहे की नाही? परिपूर्णता आहे तिथं प्रसन्नता नांदते असं नाही. आणि बऱ्याच ठिकाणी प्रसन्नता असते तिथं परिपूर्णता असतेच असं नाही. पण गीतेच्या बाबतीमध्ये प्रसन्नता आणि परिपूर्णता हे दोन्ही गुण समाविष्ट झालेत आणि या दोन्ही गुणाच्या बाबतीमध्ये गीता ही वेदापेक्षा जास्त उदार आहे. हे ज्ञानोबा राय सांगतात, त्याचा विचार करायचा आहे.